मढी ग्रामसभेच्या ठरावाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती। मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर स्थगिती। मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना जागा न देण्याचा ठराव होता। बीडमध्ये धनंजय देशमुखांच्या नातेवाईकाकडून एका तरुणाला बेदम मारहाण। दादा खिंडकरांचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल। घरगुती कारणावरून मारहाण झाल्याची माहिती। जळगावात आरटीओ कार्यालयातून जप्त केलेलं राखेने भरलेलं वाहन पळवून नेल्याची घटना। अधिकाऱ्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी। आरटीओडीच्या पथकाने पाठलाग करत वाहन जप्त केलं, चालक मात्र फरार। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे सध्या सांगली कारागृहात। मारण्याची 4 दिवसांपूर्वी सांगली कारागृहात रवानगी। सुरक्षेच्या कारणास्तव गजा मारणेला सांगली कारागृहात ठेवण्याचा निर्णय। चंद्रपूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून आज आणि उद्या उष्णतेचा येलो अलर्ट। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नागपुरात वातावरण बदलाचे परिणाम। दिवसाला कडक उन्हाचे चटके तर रात्री मात्र पहाटेच्या वेळी थंडी। या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम। सर्दी खोकल्यासारखे आजार वाढले। पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात केवळ 56% जलसाठा। उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाणी टंचाईची शक्यता। नाशिक शहरात पालखेड कालव्याचं दुसरं आवर्तन। रब्बी हंगामासाठी आणि येवला मनमाड शहरांना पाणी मिळणार। 45 चाऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी मिळणार। कृष्णा नदीतील मृत माशांच्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल। पाण्याचे नमुने घेत संबंधितांवर कारवाईचा इशारा। जळगावातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगावच्या रेल्वे मार्गाला मंजुरी। रेल्वे मार्गासाठी 2,32,00,000चा निधी। रेल्वे मार्गांमुळे मराठवाडा आणि खानदेशात येणं जाणं सोपं होणार। आमदार किशोर दराडेंच्या प्रयत्नामुळे येवला आगाराला 10 नवीन एसटी बसेस मिळणार। जुलैमध्ये नव्या बसेस मिळणार असल्याची माहिती। येवला नाशिकला होणार फायदा। केंद्र सरकारच्या योजना पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर महापालिकेला कर्जाची प्रतीक्षा। सरकारच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी 250 कोटी रुपयांची गरज। यवतमाळ सायखेडमधील सरपंचांचा विशेष ग्रामसभा घेण्यास नकार। ग्रामस्थांच्या विविध समस्यांवरून संबंधित कार्यालयाला निवेदन। ग्रामसभेस नकार दिल्यानं गावकऱ्यांकडून रोष व्यक्त। होळी आणि धुलीवंदन सणांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये। वेळेपेक्षा जास्त वेळ खुले राहणाऱ्या आस्थापनांवर पोलिसांची कारवाई। जळगावात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 14 जणांना 3 दिवसांसाठी हद्दपारीचे आदेश। 14 जणांना शहराबाहेर पाठवण्यासंदर्भात प्रस्तावाला प्रांताधिकारी विनयकुमार गोसावींकडून मंजुरी। परभणीत बौद्ध भिक्खू महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। बिहारमधील महाबोधी विहार बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सांगलीत हिंदू एकता संघटनेकडून आंदोलन। संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। साताऱ्यात धोम धरण पाणी बचाव समितीचा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या। धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने पाण्याचं आवर्तन सुरू असल्यानं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी। जालन्यात महापालिकेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी। यवतमाळच्या लोहारामध्ये हत्या प्रकरणातून 2 आरोपींना 24 तासात अटक। एमआयडीसी परिसरात चोरी, लुटमार आणि हत्या अशा 3 गुन्ह्यांची उकल। सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना शोध घेण्यात यश। नागपूरच्या एमआयडीसी परिसरात ई सिगारेटचा अवैध धंदा उघड। 2 लाखांचा माल जप्त। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात दुचाकी चोरट्याला पोलिसांकडून अटक। आरोपीकडून 3.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मालवण चिवला बीचवर पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या 4 तरुणांनी मच्छीमारांचे मासे चोरले। माहिती मिळताच चोरट्या पर्यटकांना स्थानिकांनी दिला मालवणी प्रसाद। मारहाणीनंतर तरुणांनी माशांचे पैसे दिले। चंद्रपूरमधील पिंक पॅराडाईज बार मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत सील। पिंक पॅराडाईज बारमध्ये वाद झाल्याच्या कारणावरून 2 पोलिसांवर झाला होता चाकू हल्ला। हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू। जळगावात आरटी प्रवेश प्रक्रियेत पालकांनी खोटा पत्ता दिल्यानं 20 प्रवेश रद्द। शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 20 पालक दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचं उघड। अहिल्यानगरमध्ये दूध डेअरीत बिबट्या शिरला। लॅबमधील उपकरणांची तोडफोड। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी।
अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा फुलवल्या। समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून यशस्वी प्रयोग। नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना मोठा फटका। पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। वाशिममध्ये सोयाबीनला दर नाही, शेतकरी उदासीन, त्यामुळे उन्हाळी पेरणी घटली। 9 मार्चपर्यंत जिल्ह्यात केवळ 79 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी। नांदेडच्या किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांचा रब्बीतील ज्वारी मका पिकात धुमाकूळ। शेतकऱ्यांकडून कुंपण बांधून पिकांचं संरक्षण। नाशिकमध्ये 10,57,752 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी बाकी। 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं आवश्यक, अन्यथा रेशनचा पुरवठा बंद होणार। वाशिमच्या भटउमरा गावात जिल्हाधिकाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ। या प्रकल्पाअंतर्गत गावकऱ्यांकडून 2000 जलतारा शोषखड्डे घेण्याचा निर्धार। नाशिकच्या येवल्यात भारतातलं पहिलं संविधान लोककला साहित्य संमेलन होणार। साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। जळगावच्या पाचोऱ्यात पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशनचं भूमिपूजन। शहरातील पोलीस लाईन आता नव्यानं उभारण्यात येणार। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये उद्यापासून रंगणार भव्य पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा। खंडोबा मैदान इथे 16 मार्चपर्यंत स्पर्धांचं आयोजन। स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पुरुष आणि महिलांच्या 48 संघातून 720 खेळाडू सहभागी होणार। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये कुस्तींचा थरार रंगला। श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त कुस्तीचं आयोजन। कुस्तीचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती। रत्नागिरीच्या काजार घाटीतील श्री महालक्ष्मी देवीचा शिमगा उत्साहात साजरा। ग्रामदैवतेची पालखी खांद्यावर नाचून शिमगा उत्सव साजरा। चिपळूणच्या तिवरे गावातील व्याघ्रांबरी देवीच्या यात्रेला सुरुवात। मोठ्या संख्येने भाविक उपस्थित। या उत्सवाला 300 वर्षांची वृक्षांना विशेष महत्त्व देणारी परंपरा। कोकणात शिमगोत्सवाची धूम। संगमेश्वरमध्ये गावच्या प्रथा परंपरा जपत शिमगोत्सव साजरा। सिंधुदुर्गच्या खवणे बीचच्या बॅकवॉटरमध्ये 19 तरुणांकडून कायाकिंग व्यवसाय सुरू। जिल्ह्यात पर्यटकांसाठी प्रथमच कायाकिंगची संधी उपलब्ध। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव। पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा गौरव। अहिल्यानगरच्या नेवासामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराचा 8वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। जळगावात हार कंगनच्या दरात वाढ। होलसेल बाजारात हार कंगन 150 रुपये किलोवर, तर किरकोळ बाजारात 200 ते 250 रुपये किलोवर। रत्नागिरीच्या दापोलीत किनारपट्टीवर 2500 ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धन। यासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला 1005 घरटी, यातून 99,632 अंडी संरक्षित।